मित्रांनो, आता तिन्ही महासागरातील सागर प्रवाह आपल्याला बघायचे. यातला पहिला महासागर आता लक्षात घेऊ आपण, अटलांटिक महासागर. अटलांटिक महासागरातील जे सागर प्रवाह चक्र आहेत, हे सागर प्रवाह चक्र आपल्याला समजून घ्यायचे आहे. हे बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथं विषुववृत्ताचा भाग येतोय आणि विषुववृत्तामुळे अटलांटिक महासागराचे दोन भाग पडतात, दक्षिण अटलांटिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर. मग आता हा जर भाग आपण मोठा करून बघितला, तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, हा विषुववृत्तीय पट्टा येतो असतो. अटलांटिक महासागराच्या पूर्व भागामध्ये इकडं युरोप खंड आहे आणि या ठिकाणी आफ्रिका खंड येतो असतो आणि पश्चिमेकडे इथं उत्तर अमेरिका खंड आहे, इथं दक्षिण अमेरिका खंड येतो असतो. मग आता हे लक्षात घेतलं पाहिजे की अगोदर उत्तर अटलांटिक महासागरातलं चक्र समजून घेऊ आपण. हा उत्तर अटलांटिकचा भाग आहे. उत्तर अटलांटिकमध्ये इथं विषुववृत्तीय पट्टा आहे. ठीक आहे. आता आपण अगोदर सामान्य चक्र बघितलेले, यामध्ये लक्षात घ्यायचं की विषुववृत्ताच्या दोन्ही भागामध्ये या ठिकाणी एक सागर प्रवाह तयार होतो, पश्चिमेकडे वाहत जातो, आणि या ठिकाणी एक सागर प्रवाह वाहतो, पश्चिमेकडे वाहत जात असतो. ठीक आहे. दोन्ही सागर प्रवाह पुढे दक्षिण अमेरिका खंडाला धडकले जातात आणि यातून दोन दोन उपभाग पाडले जातात. याचे दोन तयार होतात, याचे दोन तयार होतात. याचा एक प्रवाह सरळ असा पुढे जात असतो, एक प्रवाह खाली जात असतो. याचा एक प्रवाह असा उत्तरेकडे जात असतो, एक दक्षिणेकडे जात असतो. मग उत्तरेकडे जाणारा आणि याचा दक्षिणेकडे येणारा दोन्ही प्रवाह विषुववृत्तावर एकत्र येतात आणि एकत्रित विषुववृत्तीय प्रतिप्रवाह तयार होतो. मग हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आहे. हा विषुववृत्तीय प्रतिप्रवाह असा जाऊन परत याला जाऊन मिळत असतो. ठीक आहे. हा येतो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, हा येतो असतो उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, दोन्ही उष्ण पाण्याचेच आहे, आणि हा येतो असतो विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. हा प्रतिप्रवाह आहे. हे तिन्ही पण उष्ण सागर प्रवाह आहेत. मग आता हे पश्चिमेकडे गेले तर पश्चिमेकडं या ठिकाणी याची एक प्रवाह उत्तरेकडे जात असते. उत्तरेकडे जाताना इथं बहामा नावाचे बेट लागतात, म्हणून याला म्हणायचं बहामाचा प्रवाह. हाच पुढे जातो कॅरिबियन सागरामध्ये, हे कॅरिबियन सागराचा भाग आहे, इथं याला म्हणायचं कॅरिबियनचा प्रवाह. हाच पुढे जातो फ्लोरिडामध्ये, म्हणून इथं त्याला म्हणायचं फ्लोरिडाचा प्रवाह. हाच जातो पुढं मेक्सिकोच्या आखातामध्ये आणि आखातातून बाहेर पडतो, इथं त्याला म्हणायचं गल्फचा प्रवाह. गल्फ म्हणजेच आखात. ठीक आहे. सुरुवातीला बहामा नाव पडतं याला, नंतर कॅरिबियन प्रवाह नाव पडतं, नंतर फ्लोरिडाचा प्रवाह नाव पडतं, नंतर गल्फचा प्रवाह असं नाव पडते. आणि हा प्रवाह जातो उत्तरेकडे असा. ठीक आहे. उत्तरेकडे जात असताना 45 अंश उत्तर अक्षवृत्तापर्यंत हा जात असतो बघा, म्हणजे सरासरी इथपर्यंत जातो. याच वेळेस उत्तर ध्रुवावरील आर्क्टिक महासागरातून एक थंड पाण्याचा प्रवाह असा खाली येत असतो. इथं अंटार्क्टिका खंडाला ग्रीनलँडच्या बेटाजवळून असा खाली येत असतो इकडं, आणि अशा पद्धतीने इकडं खाली येत जाणं चालू असतं याचं. ठीक आहे. आता इथं हे कॅनडा देश आहे. कॅनडामध्ये इथं लॅब्राडोरचे पठार लागत असतं आणि म्हणून या शीतप्रवाहाला नाव पडतं लॅब्राडोरचा शीतप्रवाह. तर हा लॅब्राडोरचा शीतप्रवाहाचा पार्ट येतो असतो. ठीक आहे. आता हा शीतप्रवाहामुळं या भागातलं वातावरण अतिशय थंड बनतं आहे आणि त्यामुळं या पट्ट्यामध्ये समुद्र गोठला जात असतो. ठीक आहे. हेच प्रवाह या ठिकाणी मोठमोठ्याले ध्रुवीय भागातून मोठमोठ्याले बर्फाचे खडे खाली आणत असतं बघा. यापैकीच एका बर्फाच्या खड्याला टायटॅनिक जहाज धडकलं गेलं होतं, कॉलॅप्स झालं होतं 1912च्या कालखंडामध्ये. आणि अशा पद्धतीनं लॅब्राडोरचा शीतप्रवाह आणि इकडचा गल्फचा उष्ण प्रवाह या दोन्ही प्रवाहाचा संगम होत असतो 45 अंश उत्तर अक्षवृत्तावर. त्यामुळं या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात धोक्याची निर्मिती होते आणि सागरामध्ये मासेमारीचे केंद्र विकसित होते. ठीक आहे. या केंद्रालाच म्हणायचं ग्रँड बँक. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं मग दोन्ही सागर प्रवाह एकत्र आल्यामुळं पश्चिम भागातल्या पाण्याची पातळी वाढलेली आहे, पूर्व भागातली पाण्याची पातळी कमी असते.
आणि म्हणून पाणी नेहमी जास्त पातळीकडून कमी पातळीकडे वाहायला लागत असतं. नंबर 1. नंबर 2चा मुद्दा हा आहे की 30 अक्षीयवृत्ताकडून 60 अक्षीयवृत्ताकडे वारे जे आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्यामुळे हा पश्चिमी वाऱ्याचा टापू आहे, पश्चिमी वाऱ्याचा पट्टा आहे आणि त्यामुळे साहजिकच पश्चिमी वाऱ्याचे डायरेक्शन आहे, समुद्राचं पाणी पूर्वेकडे लोटलं जात असतं आणि यातून एकच प्रवाह तयार होतो जो पूर्व दिशेने व्हायला लागत असतो. या प्रवाहाला म्हणायचं उत्तर अटलांटिक पाणलोट प्रवाह. हे असं नाव पडतं याला. हा उष्ण पाण्याचाच आहे. हालाकी थंड पाणी आणि गरम पाणी एकत्रित आलेलं आहे, म्हणजे हे कोमट पाण्याचा प्रवाह असा तिसरा प्रकार होणार नाही. कारण सागर प्रवाहाचे 2च प्रकार आहे, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. ध्रुवीय भागाकडून विषुववृत्ताकडे येत असेल तर शीत प्रवाह आहे, विषुववृत्तीय भागाकडून ध्रुवाकडे चालला असेल तर उष्ण प्रवाह आहे. आता हा उष्ण पाण्याचाच प्रवाह आहे, फक्त या उष्ण पाण्याच्या प्रवाहाचं टेम्परेचर तितकं नाही आहे जितकं गल्फच्या पाण्याचं प्रवाहाचं टेम्परेचर आहे. याच्या टेम्परेचरपेक्षा 7-8 डिग्रीनं तर याचं टेम्परेचर कमीच आहे. ठीक आहे. आणि याचं टेम्परेचर मग आता उष्ण पाण्याचा प्रवाह का म्हणतात, कारण या प्रवाहाच्या इकडच्या आणि इकडच्या भागातल्या पाण्याच्या तापमानापेक्षा याचं तापमान 2-3 डिग्रीनं जास्तच आहे. त्यामुळं हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे आणि हा रुंदीनं मोठा आहे, म्हणून उत्तर अटलांटिक पाणलोट प्रवाह असं म्हणतो आपण त्याला. मग हा पाणलोट प्रवाह जातो पूर्वेकडं आणि इथं पोर्तुगालला अडवला जातो. इथं युरोप खंडातला पोर्तुगाल नावाचा देश लागत असतो. पोर्तुगालला अडवला गेला की याच्या 2 शाखा तयार होतात. एक शाखा दक्षिणेकडे जात असते, अशी जाताना इथे कॅनरी नावाचे बेटं लागत असतात बघा, म्हणून याला म्हणायचं कॅनरीचा शीत प्रवाह. आणि हा थंड पाण्याचा प्रवाह म्हणून ओळखला का जातो, कारण या पाण्याच्या तापमानापेक्षा इकडचं तापमान पाण्याचं जास्त आहे, त्या तुलनेत याचं तापमान कमी, म्हणून याला शीत प्रवाह म्हटलं जात असतं. आणि हा शीत प्रवाह असा येतो आणि या प्रवाहाला जाऊन मिळत असतो, उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला जाऊन मिळत असतो. त्यामुळे या पट्ट्यामध्ये सातत्यानं जास्त वायुभाराचे पट्टे तयार होतात. थंड प्रवाहामुळं हवेचा भार वाढतो, थरावर थर संचित होतात, हवा थंड होते आणि त्यामुळे या पट्ट्यात पाऊस पडत नाही. आणि म्हणून या पट्ट्यामध्ये आपण जर बघितलेलं आहे की इथं वाळवंट तयार झालेले आहे. या वाळवंटालाच आपण नाव दिलेले सहाराचे वाळवंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रत्यावर्ताचा पट्टा या ठिकाणी लक्षात घ्या. तर याची एक शाखा दक्षिणेकडे जाते, ते एक शाखा उत्तरेकडे जात असते. उत्तरेकडे जाणारी शाखा उष्ण पाण्याची, त्याचं कारण आहे या पाण्याच्या तापमानापेक्षा या भागातला पाण्याचं तापमान कमी, त्याच्या तुलनेत याचं जास्त, म्हणजे हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. हा उष्ण पाण्याचा प्रवाह इथं ब्रिटनच्या आणि फ्रान्सच्या मध्य भागातून उत्तरेकडे जातो. इथं नॉर्वे नावाचा देश आहे, इथून जात असतो हा. पुढं इथं इरमिंजरची खाडी लागत असते, इथून जात असतो आणि असा जाऊन याला जाऊन मिळत असतो या प्रवाहाला परत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचं हे सागर प्रवाह चक्र कंप्लीट होतं. म्हणजे असा निघतो हा प्रवाह, असा जातो, असा जातो, असा येतो, परत ही इकडे येतो असतो खाली. ठीक आहे. इंग्लिशमधला 8 शब्द जसं आहे ना आपण 8, ह्या असा प्रकार चालू असतो बघा. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजेत, इथं नॉर्वेसाठी हा प्रवाह महत्त्वाचा आहे, म्हणून नॉर्वेचा प्रवाह म्हणतो. कारण 66.5च्या पलीकडं शीतकटिबंध आहे, शीतकटिबंधातला समुद्र पूर्ण गोठलेला असतो, परंतु इथला समुद्र गोठला जात नाही कारण उष्ण सागर प्रवाह वाहत असतो. ठीक आहे. इथलं 71 अक्षीयवृत्तावरती हेमरफेस्ट नावाचं बंदर आहे, ते हिवाळ्यातसुद्धा गोठल्या जात नाहीत. आणि यावरूनच लक्षात घ्या की या प्रवाहाचा नॉर्वेला किती फायदा होत असेल. तर अशा पद्धतीनं हे प्रवाह चक्र यांचं नावं लक्षात घ्या. तर हे झालं उत्तर अटलांटिक महासागरातील सागर प्रवाहाचं चक्र. आता दक्षिण अटलांटिक महासागराकडे आपण जाऊ. दक्षिण अटलांटिक हा दक्षिणेकडच्या भागात येतोय बघा. ठीक आहे. दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये हा आफ्रिका खंड, इकडं दक्षिण अमेरिका खंड आहे, इथं विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह पश्चिमेकडे वाहत जातो बघा. ठीक आहे. हा प्रवाह इथं ब्राझीलला अडवला जातो किंवा ब्राझीलच्या पूर्व भागामध्येच केप सेंट रॉक नावाचे बेट आहे त्याला अडवला जात असतो हा. त्यामुळे याच्या 2 शाखा तयार होते, एक उत्तरेकडे जाऊन विषुववृत्तीय प्रतिप्रवाह म्हणून व्हायला लागत असतो आणि एक याच्या पूर्व भागातून दक्षिणेकडे जात असतो. मग आता पूर्व भागातून दक्षिणेकडे जाणारा जो आहे तो ब्राझीलच्या पूर्व भागातून वाहत असल्यामुळं याला म्हणायचं पूर्व ब्राझीलचा प्रवाह. ठीक आहे. हा पूर्व ब्राझीलचा प्रवाह आहे आणि या डायरेक्शनला तो दक्षिणेकडे येत असतो बघा. ठीक आहे. दक्षिणेकडे येत असताना आता इथं एक लक्षात घेतलं पाहिजे
की तिन्ही गोलार्धामध्ये तिन्ही महासागरामध्ये पश्चिमी वाऱ्याच्या डायरेक्शननं पाणी वाहत असतं असं. ठीक आहे, याला म्हणायचं पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह. ठीक आहे, हा पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह पॅसिफिक महासागरातून वाहत येतो असतो. इथं दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाला अडवला जातो. एक शाखा अशी उत्तरेकडे जाते, एक शाखा अशी वळती घेऊन पुढे येत असते, अशी जात असते इकडे. ठीक आहे, आणि याची एक शाखा इथून अशी उत्तरेकडे जात असते. उत्तरेकडे आता हा पश्चिमी वाऱ्याचा शीत प्रवाह आहे. हा पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह आहे आणि याला म्हणायचं फॉकलँडचा प्रवाह. इथं फॉकलँडची ही बेटं लागतात बघा. हा शीत प्रवाह आहे आणि हा शीत प्रवाह उत्तरेकडे जातो. या दोन्ही प्रवाहाचा संगम होतो आणि इथून एकच प्रवाह तयार होतो शीत पाण्याचा, जो असा जात असतो आणि अशा जाणाऱ्या या प्रवाहाला जोन मिळत असतो. ठीक आहे, याला म्हणायचं दक्षिण अटलांटिक प्रवाह. पाणलोट प्रवाह. आणि हा प्रवाह असा जातो इथं आफ्रिकेच्या दक्षिण भागाला अडवला जातो. अडवला गेला की याच्या परत दोन शाखा तयार होणार. एक शाखा पुढे हिंदी महासागरात जाणार आहे, एक शाखा आफ्रिकेच्या पश्चिम भागातून उत्तरेकडे याला जोन मिळणार आहे. ठीक आहे, आता इथं जाताना बेंगवेला नावाचा देश लागत असतो म्हणून याला म्हणायचं बेंगवेलाचा प्रवाह. ठीक आहे, पुढे जाताना हाच प्रवाह असा जाऊन या ठिकाणी दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाला जाऊन मिळत असतो बघा. तर अशा पद्धतीने हे चक्र कंप्लीट होतं. म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा प्रत्यावर्त तयार होतं आणि या ठिकाणी वाळवंट निर्माण होतं. या वाळवंटालाच आपण नामिबियाचे वाळवंट किंवा कलहरी वाळवंट असं नाव दिलेले आहे. ठीक आहे, ते हे दक्षिण अटलांटिक महासागरातील प्रवाह चक्र आहे. पहिले नाव येतं दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, नंतर पूर्व ब्राझीलचा प्रवाह, नंतर फॉकलँडचा प्रवाह, नंतर दक्षिण अटलांटिक पाणलोट प्रवाह, नंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह, नंतर बेंगवेलाचा प्रवाह. ठीक आहे, आणि उत्तर विषुववृत्तीय दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहातून एकच प्रवाह तयार होतो, विषुववृत्तीय प्रतिप्रवाह. या प्रतिप्रवाहालाच या ठिकाणी गिनीचा प्रवाह असंही म्हणतात, कारण गिनी नावाची इथं देश लागत असतो. यालाच गिनीचा प्रवाह असंही म्हटलं जात असतं. तर अशा पद्धतीने हे अटलांटिक महासागरातील प्रवाह चक्र लक्षात घ्यायचं. मग यांचे नावं आहे बघा. हे बघा, अटलांटिक महासागरातील प्रवाहाचे नावं. सुरुवातीला उत्तर अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाहाचे नावं. त्यामध्ये 1 नंबरला उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, नंबर 2ला बहामाचा आणि कॅरिबियन प्रवाह, नंबर 3 फ्लोरिडाचा प्रवाह, नंबर 4 गल्फचा प्रवाह. ज्या ज्या भागातून वाहतील ते त्या भागातल्या वैशिष्ट्य जे असतील ते त्याचं नाव देण्यात आलेले. त्याच्यानंतर त्यालाच आर्क्टिक महासागरातून येऊन मिळतो लॅब्राडोरचा प्रवाह. त्याच्यानंतर गल्फ आणि लॅब्राडोरचा संयोग होऊन एकत्रित प्रवाह तयार होतो, उत्तर अटलांटिक पाणलोट प्रवाह आहे. आणि याच्यात 2 शाखा तयार होतात. एक उत्तरेकडे जाते नॉर्वे इरिमेंजनचा प्रवाह आणि एक दक्षिणेकडे जाते कॅनरीचा शीत प्रवाह म्हणून. तर हे उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवाहाचे नाव आहेत. ठीक आहे, आणि दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये जर बघितले आपण तर दक्षिण अटलांटिकला पहिला प्रवाह आहे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, उष्ण पाण्याचा आहे. ब्राझीलचा उष्ण प्रवाह आहे, पश्चिमी वाऱ्याचा थंड प्रवाह, फॉकलँडचा थंड प्रवाह आहे, दक्षिण अटलांटिक प्रवाह आहे, बेंगवेलाचा शीत प्रवाह आहे आणि विषुववृत्तीय प्रतिप्रवाह जो आहे दोन्ही विषुववृत्तीय प्रवाहाच्या मधल्या भागातून येतो, त्यालाच गिनीचा प्रवाह असं म्हटलं जात असतं. ठीक आहे, तर या पद्धतीने हे चक्र लक्षात ठेवा. हे बघा, या ठिकाणी हा उत्तर विषुववृत्तीय प्रवाह आहे हा. ठीक आहे, यालाच पुढं म्हणायचं बहामाचा, कॅरिबियनचा, फ्लोरिडाचा आणि गल्फचा प्रवाह म्हणतो आपण. इथं गल्फचा प्रवाह असं जात असताना या ठिकाणून उत्तरेकडून इकडून आणि इकडून येतो असतो लॅब्राडोरचा शीत प्रवाह, यालाच ग्रीनलँडचा प्रवाह असंही म्हणतात. आणि हा उत्तर अटलांटिक पाणलोट प्रवाह आहे. त्याच्यानंतर इकडे येतो कॅनरीचा प्रवाह, इकडे जातो नॉर्वे इरिमेंजनचा प्रवाह. ठीक आहे, त्याच्यानंतर हा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, हा ब्राझीलचा प्रवाह, हा फॉकलँडचा प्रवाह आहे, हा दक्षिण अटलांटिक पाणलोट प्रवाह आहे. ठीक आहे, हा पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह आहे, हा बेंगवेलाचा प्रवाह इकडं. आणि याची एक शाखा उत्तरेकडे आणि याची एक शाखा दक्षिणेकडे येऊन विषुववृत्तीय प्रतिप्रवाह तयार होतो, यालाच गिनीचा प्रवाह म्हटलं जातं असतं. तर अशा पद्धतीनं ही अटलांटिक महासागरातील प्रवाहाची नावं आणि हे प्रवाहाचे चक्र हे लक्षात घेतलं पाहिजे.